5 ओव्हरचा सामना आणि 5 फ्रेश बॉलर. सन्माननीय मोकाशी साहेब आपण मंचावरती आसन असतं. सर्व पाहुण्यांना मी इथे इन्व्हाइट करत आहोत. आपण मंचावरती या ठिकाणी आसन असतं. मॅचला सुरुवात होईल. आजच्या रात्रीमधला पहिला सामना आर्यन चिर्ले आणि त्यांच्या बरोबरीने पांदिवे 11 पांदिवे दोन्ही कर्णधार आमच्या समवेत आहेत आणि नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. या स्पर्धेचे सामना 5 षटकांचा आणि 5 फ्रेश बॉलर तुम्हाला वापरायचे आहेत. या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग नाहीये. सुपर ओव्हरचा आधार घेतला जाईल. जर का सामना बरोबरीने सुटला तर मात्र सुपर ओव्हरचा आधार घेतला जाईल. सर्व पाहुणे वेलकम. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. क्या बात आहे आमचे गोल्डन मॅन. तर टॉस करतील सन्माननीय संदेश गावण सर यांच्या शुभ हस्ते टॉस. आर्यन चिर्ले संघाचा संघनायक कॉल करेल. पाहुण्या संघाला कॉल दिलाय. चिर्ले संघाचा संघनायक हेड कॉल छापा कॉल आणि मला वाटतं टेल आलाय. पांदिवे संघाने टॉस जिंकलाय. मनापासून अभिनंदन. मान्यवरांचा आभार. पांदिवे टीम टॉस जिंकला. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण शिकारू. आज होम ग्राउंड वरती लोकल संघ खेळतोय. किती अपेक्षा ज्या प्रेक्षक तुमच्या असतील त्यांना भरपूर तुमच्याकडून अपेक्षा आहेत. काय कशी कामगिरी राहील या संपूर्ण स्पर्धेमध्ये? खरं तर होम ग्राउंडवर सगळी आमची पब्लिक आज मॅच बघायला, कारण त्यांना पण आमचा विन बघायचा असेल आणि चांगली बॅटिंग बॉलिंग करू आणि जिंकू. आणि समर्थ चषक 33 बाईक 4 व्हीलर काय सांगशील या स्पर्धेबद्दल मुकुंदजी गावण साहेब यांच्याबद्दल? हे तर आयोजन कुठं असं आपले पूर्व विभागाला तर एक नंबर आयोजन. वेगळे आता तुम्ही ठाणा मुंबई बघायला गेलं तसं त्याच्यापेक्षा आयोजन चांगलंच आहे. क्या बात आहे. समोर आर्यन चिर्ले संघ. कधी या संघासोबत अगोदर खेळला तुम्ही? खेळलो होतो पण 2019ला खेळलो असं मला वाटतं. सध्या तोपर्यंत नाही खेळलो. क्या बात आहे. म्हणजे भरपूर वर्षानंतर टकाटक गाठ झाली या संघाची आर्यन चिर्ले सोबत. आता तुम्हाला बॅटिंग करायचं किती धावा बनवाल तुम्ही पहिल्या सत्रामध्ये? आम्ही 65-70 पर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू. आज टीम स्क्वॉड मध्ये काही बदल असतील का? काय नाही, आमची जी टीम रेग्युलर खेळते तीच टीम असेल. मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये चर्चा आहे स्पर्धेची. संपूर्ण महाराष्ट्रभर 33 बाईक 4 व्हीलर काय सांगशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धेची उत्सुकता तर आम्हाला पण होती. 31 बाईकची आम्हाला पण या स्पर्धेत खेळायचं होतं आणि आयोजकांचा धन्यवाद मानेन की त्यांनी आम्हाला इथे खेळण्यासाठी संधी दिली. समोर लोकल संघ आहे म्हणजे त्यांच्याच ते ग्राउंडवर खेळतात. काय प्रेशर तुमच्यामध्ये राहील का या मॅचमध्ये? असं काही नाही, आम्ही फ्री खेळायचा प्रयत्न करू आणि त्या समोरची टीम पण चांगली आहे त्यामुळे त्यांना स्कोअर करायचा आम्ही प्रयत्न करू. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला या मॅचसाठी. संपूर्ण या ठिकाणी दोन्ही संघांना शुभेच्छा. पांदिवे संघाने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि रमाकांत गावण साहेब आमचे प्राचार्य आहेत. शिक्षणाचा बसा निमित्ताने जपलाय. तर रमाकांतजी गावण साहेब यांना विनंती असेल आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द आणि स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या आहेत. सुस्वागतम अथ स्वागतम सुस्वागतम. श्री वागेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पिरकोण नगरी जरी मातेचा आशीर्वाद, हनुमंताची कृपा आणि गजाननाचं आराध्य असं दैवत या पवित्र अशा भूमीमध्ये हुतात्म्यांची भूमी आहे. पांदिवे गावचे हुतात्मे परशुराम रामा पाटील यांच्या चरणी मी नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ज्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा भरवलेल्या आहेत असे सार्डे गावचे थोर समाजसेवक भार्गवजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मित्र कसा असावा कृष्ण सुदामासारखा आमचे सर्वांचे लाडके नेते भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष, दागाव माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष आणि पंचरत्न अध्यापक विद्यालय, पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलचे सदस्य आणि थोर समाजसेवक मुकुंदजी गावण यांच्या मित्रपरिवारानं आज या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. मला खूप खूप आनंद होतोय की अशा स्पर्धा, रजनी स्पर्धा ही 11वी स्पर्धा आहे आणि अशा स्पर्धा उरण तालुका नव्हे, रायगड जिल्हा नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर देश पातळीवर गाजत असलेली स्पर्धा आहे. आणि निश्चित हा समर्थ चषक घराघरात पोहोचलेला आहे याचं क्रेडिट गोज टू मुकुंदभाई आणि त्यांचे सर्व, अमित पाटील असतील, सागर पाटील असतील, त्याचप्रमाणे महेश गावण असतील, जीवनभाई असतील, या सर्वांना क्रेडिट जाते. आणि खऱ्या अर्थानं मोकाशी सर आज तुम्ही जे आम्हाला मैदान दिलेलं आहात, हे ग्राउंड दिलेलं आहात, त्या ग्राउंड मुळेच आजच्या या स्पर्धा झाल्या असं आम्ही मुकुंदजी गावण यांच्या वतीने जाहीर करतो.
मुकुंदजी गावण म्हटलं की त्यांची आई माजी सरपंच भागाबाई बबन गावण, त्यांचे वडील फिरकोन रणांगणामध्ये लढलेले असे त्यांचे वडील आहेत. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि निश्चित आणि त्यांचे गुरुवर्य मेघनाथ मोकाशी दादा या सर्वांच्या साक्षीनं आजच्या या स्पर्धा खऱ्या अर्थानं 33 बाईक, 1 4 व्हीलर आणि या ठिकाणी आणि 3 फ्रीज, त्याचबरोबर जनतेसाठी क्रीडा रसिकांसाठी 1 गाडी, अशा भव्य दिव्य स्पर्धा, रजनी स्पर्धा भरवण्याचं भाग्य पिरकोन गावाला लाभलं. मुकुंद गावण म्हणजे आमच्या गावाची शान आहे, अभिमान आहे, मान आहे. आणि त्यांच्या माध्यमातून या रजनी स्पर्धा अजून देश पातळीवर जास्तीत जास्त गाजू देत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की, वागेश्वर महाराज की, जरीमरी माते की, हनुमंत महाराज की. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्व खेळाडूंना या स्पर्धेमध्ये जे सहभागी आहेत, फायनल पर्यंत जे पोहोचणार आहेत त्या सर्वांना क्रिकेटरांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. क्या बात आहे. अप्रतिम. खरं तर गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. आमचे प्राचार्य सर, मनापासून आपला आभार. त्यांनी अगदी थोडक्यात परंतु सर्वांचं या ठिकाणी कौतुक केलं आणि सर्वांचं मनापासून आभार त्यांनी व्यक्त केलं. आणि नक्कीच मुकुंदजी गावण साहेब, तुमच्या स्पर्धेत चर्चा सातत्याने महाराष्ट्र बरोबर होताना पाहत आहे. हेच खरं तुमच्या कामाची पोच पावते आणि असंच काम सातत्याने आपण करत राहा. या शुभेच्छा पुन्हा असतील आम्हा सर्व प्रेक्षकांच्या वतीने, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने, सर्व खेळाडूंच्या वतीने या स्पर्धेसाठी. दमदार आयोजन, दमदार नियोजन. आता मॅचला सुरुवात होईल. पांदिवे संघ लवकरात लवकर फिल्डिंग लावून आणि त्याच वेळेला विनंती राहील आर्यन चिर्ले सलामीवीर खेळाडू मैदानाकडे पाठवा. धन्यवाद. पाहुण्यांचं मनापासून आभार. चला आपण लगेच सामन्याकडे जातो आणि आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला रॉक स्टार प्रवीण गायकर, प्रवीणजी ठाकूर एका बाजूला आहेत, आमचे राजेंद्र भगत सर आहेत. मॅचला जशी सुरुवात होईल पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत. या ठिकाणी हॅलो. याच दरम्यान या स्पर्धेकरता नमोदची कुंडलिक ठाकूर, माजी क्रिकेटपटू आणि माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने देखील 2000 रुपयाचं पारितोषिकाला देणगी आली. त्यांचंही मनपूर्वक आभार. दादा दादा थोडं याला जरा सरकवा, म्हणजे बाहेर जाईल. जरा सरकवा. धन्यवाद. टी मॉडेल. चला गोधन मैदानामध्ये त्यांना थोडं बाजूला घ्या आपण. प्रेक्षक आयोजक चला आतमध्ये. खरं तर या मॅचला सुरुवात होईल आणि आज होम ग्राउंड वरती तुम्हाला पाणदिवे संघ खेळताना पाहायला मिळेल. मोकाशी साहेबांचा मनापासून आभार. या स्पर्धेसाठी आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं त्याबद्दल नक्कीच त्यांचा मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करू. मॅचला सुरुवात होईल. बिग फाईट. 5 षटकांचा सामना आणि बरोबर 25 मिनिटाचा अवधी फिल्डिंग टीमला दिलाय. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सत्र या ठिकाणी समाप्त करायचं फिल्डिंग टीमला सूचना असेल. आर्यन चिर्ले आणि एका बाजूला पाणदिवे 11 पाणदिवे.
देवांशर रिवा स्पोर्ट्स गोरसई ब आणि त्याचबरोबरीने एका बाजूला श्रीराम बावली, अन्सी अँड विन्सी 11 SPCC नवीन शेवा, बहिरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी अलिबागचा थळ संघ देखील सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. प्रत्येक गटातून खेळणारे संघाने आजच्या दिवसातील पहिला सामना पाणदिवे विपक्ष पाणदिवे आणि एका बाजूला आर्यन चिर्ले फ्लड लाईट ऑन झालेले आहेत आणि लक्क प्रकाशामध्ये आपण सध्या या स्पर्धेचा आनंद घेत आहोत. आणि उत्तम दर्जाचं आयोजन बघा. एक बाईक मला वाटतं प्रेक्षकांसाठी आहे. फक्त 100 रुपयाचं कुपन तुम्हाला तरी काढायचं आहे आणि मला वाटतं आयोजकांनी एक स्तुत उपक्रम राबवला. जो काय नफा त्यातून होईल, जितके काय पैसे जमतील, या परिसरातील जितक्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांच्यासाठी मात्र चेक. याच दरम्यान आकाश शेठ घरत, माजी उपसरपंच चिर्ले आणि विशाल शेठ घरत, ग्रामपंचायत सदस्य चिर्ले, या दोन्ही सन्मानी अतिथींना विनंती असेल मंचकावर येऊन आपण चिर्ले गावचे हे सुपुत्र आहेत आकाश शेठ घरत आणि विशाल शेठ घरत, या दोघांनाही विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. समर्थ चषक 2026 मध्ये आपण सर्वांचं स्वागत. तत्पूर्वी 33 बाईक आणि एक 4 व्हीलर संजयजी शिंदे साहेबांनी आम्हाला प्रदान करण्यात आली आहे. त्याबरोबर राठोड साहेबांच्या वतीनं 3 रेफ्रिजरेटर आणि विंट्याशेट म्हात्रे साहेबांच्या वतीनं ही 6च्या 6 मोठी चषकं आपल्याला चमचमणारी दिसतात, ती आम्हाला प्रदान करण्यात आली आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करून सामन्याला आपण सुरुवात करूयात. आवाज ऐकू शकाल तारागावचा सितारा अर्थात रोशनपाडी सरांकडे. 33 बाईक, एक 4 व्हीलर, 3 फ्रीज आपण या स्पर्धेमध्ये पाहता. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, बऱ्याच ठिकाणी मालिकाभरासाठी फ्रीज असतात. इथे मात्र उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी देखील खरं तर आपण पाहता फ्रीज देण्यात येतील आयोजकांच्या वतीने. आणि मगाची चर्चा केली, जो काय नफा जे तर प्रेक्षकांसाठी बाईक आहे त्याचा वापर मात्र शैक्षणिक उपक्रमासाठी वापरला जाईल, जिल्हा परिषद शाळांसाठी केला जाईल. आणि जिल्हा परिषद शाळा म्हटलं की आदरणीय समीरदादा पाटील यांचा मी आवाज उल्लेख करेल. स्वखर्चातून जिल्हा परिषद शाळा चिर्ले त्या शाळेसाठी जवळजवळ 1 करोडहून अधिक त्या ठिकाणी खर्च करणारे दमदार समाजसेवक आदरणीय समीरजी पाटील यांचा संघ आपण पाहता आर्यन चिर्ले सध्या मैदानामध्ये आहे. आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ आज आपण पाहता पाणदिवे 11 पाणदिवे पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आले त्या ठिकाणी अनिकेत पाटील आणि त्यांच्या समोर असेल अलंकार घरत, एका बाजूला निर्दोष घरत. वय वर्ष 40 40+ खेळाडू आहे, पण सातत्याने दमदार परफॉर्मन्स निर्दोष घरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि याही मॅच मध्ये चांगला इम्पॅक्ट टाकावा लागेल. सुरुवात धमाकेदार त्या ठिकाणी करावी लागेल. डावाला सुरुवात झाली, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑफिशियल्स त्या ठिकाणी सज्ज आहेत. विशाल पाटील सर एका बाजूला, त्या ठिकाणी सुनीलजी तांडेल. पहिला बॉल एकदा जोरदार डाव द्या या पहिल्या सामन्यासाठी. पहिला चेंडू डिलिव्हर होतोय ओव्हर पिच, लॉफ केला बॉलला, मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी थ्रू द कव्हर्स. 1 रन पहिल्या बॉलवरती मिळेल. अकाउंट ओपन झालं आर्यन चिर्ले संघाचं. संगमची माळी चिर्ले यांच्या वतीने षटकार हॅट्रिकसाठी 6034 म्हणजे 6034 हे पारितोषिक फलंदाजांना मिळेल. षटकार हॅट्रिकसाठी हे पारितोषिक आलं संगमजी माळी यांच्या वतीने आर्यन चिर्ले संघाच्या फलंदाजाला. सलग 3 षटकार 6034. निर्दोष आले, हॅमर केला बॉलला, डाऊन द ग्राउंड खेळत असताना मिडॉनच्या डोक्यावरून पहिला धमाका. या ओव्हर मधला पहिला चौकार. 4 धावा. निर्दोष घरत यांच्या बॅटमधून अकाउंट ओपन झालं. निर्दोष घरत यांचं 1 रन पहिल्या बॉल मिळाली होती. टोटल 5 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत तयार. नेक्स्ट बॉल क्विकर वन, भन्नाट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, क्या बात आहे. फुल लेन डॉमिनेट करत असताना गोलंदाजाला अनिकेतचा बॉल पहिला. आपण हा रिप्ले जर का बॉलचा पाहिला तर हा मॅक्शन बॉल टाकतोय गोलंदाज अनिकेत. उंचीचा फायदा घेत असताना त्या ठिकाणी प्रचंड वेगात हा बॉल डिलिव्हर केला आणि ते कोणत्याही प्रकारचे रन नसेल, डॉट बॉल. घरचं मैदान, लोकल बॉईज तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतील. पाणदिवे म्हटलं की आता आपण पाणदिवे नगरीमध्ये आहोत. या क्रीडांगणावरती मोकाशी साहेबांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करेन. आणि बघा 12 खेळाडूंची कमी नाहीये. टोटल 6 जण आहेत आमच्यासोबत पाणदिवाचे. एवढे चांगले खेळाडू त्या टीम मध्ये आहेत. म्हणजे कोणाला घ्यायचं कोणाला बाहेर ठेवायचं हा प्रश्न पडला. परंतु पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला ते खेळाडू इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मोठं गाव आहे आणि त्यांचा हा संघ मैदानामध्ये खेळतोय.
पार्टनरशिपचा प्रयत्न, टोक क्रशिंग यॉर्कर, बाटला लागून बॉल पायाला लागला. त्यामुळे इथे आपण पाहिलं खेळाडू सुरक्षित आणि थर्ड मॅनला बॉल निघाला गोळीच्या वेगाने, सीमा पार, नशिबाची साथ, चौकार. आपण पाहिला पुन्हा एकदा बघा रिप्ले या बॉलचा. ओव्हर द विकेट आले होते अनिकेत, वेगात हा बॉल टाकला पायात, टोक क्रशिंग, बाटला लागून बॉल पायाला लागला आणि त्यानंतर निघाला थर्ड मॅनला. तिथे मात्र खेळाडू अपील करत बसले पण बॉलने गाठली सीमारेषा आणि त्याच वेळेला हा चौकार त्या ठिकाणी मिळालेला आहे. 4 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल, टीमची धावसंख्या धाव फलकावर आतापर्यंत आहे ती म्हणजे बिनबाद 9. प्रणय मात्रे आमचे ऑफिशियल स्कोरर, एका बाजूला एकवेळा इव्हेंट संदेश शेळके आणि टीम, चांगलं काम. आमचे मंडप डेकोरेटर निखिल धुमाल, त्याने आपण पाहताय डीजे ऑपरेटर मॅडी देखील आता थोड्याच वेळामध्ये जॉईन होतील. एक कव्हरला इनसाइड आउट. पॉवर प्ले मध्ये पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर करत असताना टेक्निकली परफेक्ट हा चौकार पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईलने बॉलच्या मेरिटनुसारच खेळतात निर्दोष करत. पॉवर प्ले मध्ये हेच करायचं, तुम्हाला गॅप शोधायचे आहेत. इनफिल्डला क्लिअर करत असताना यावेळेला आपण पाहिला ओव्हर पिच बॉल, त्याच्यावरती मात्र कॉपी बुक स्टाईलने मात्र हा ड्राईव्ह पाहायला मिळाला. त्या ठिकाणी एकसा कव्हर रिजनकडे बॉल निघाला. 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या. टीमची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिली. पहिल्या षटकाच्या अजून 1 बॉल बाकी, पहिल्या षटकामध्ये 1 चेंडू बाकी आणि आतापर्यंत 13 धावा सध्या धाव फलकावरती. चला तुम्हाला त्या ठिकाणी वेळेचं बंधन आहे, ओव्हर रेट मेंटेन ठेवावं लागेल. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं किंबहुना त्याहीपेक्षा कमी वेळ घेतला तरी चालेल, परंतु अधिकचा वेळ त्या ठिकाणी घ्यायचा नाहीये. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली. पहिला बॉल जेव्हा पडला तेव्हापासून मात्र 25 मिनिटं हे ग्राह्य धरले जातील आणि आज सातत्याने मी हायलाइट करू प्रत्येक टीमला या गोष्टीसाठी. अनिकेतचा शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला, खराब चेंडू, प्रचंड वेगात टाकला. बीमर +4, 5 धावा या बॉल वरती मिळतील. पहिल्या 5 मध्ये त्या ठिकाणी मिळाला 13. सर बॅटल लागून निघाला की डायरेक्ट निघाला 22. चला 22 या धावा इम्पॉर्टंट आहेत. नो बॉल बीमर तर आहेच डेफिनेटली, परंतु इथे एक रन महत्वाचे, कारण स्पर्धेमध्ये सर्वात मोठं पारितोषिक मालिकावीरासाठी 4 व्हीलर आणि प्रत्येक रन या फलंदाजाच्या खात्यामध्ये जातील जेव्हा बॅटला लागून निघतील. 22च्या धावा या संघाच्या खात्यामध्ये असतील, कारण शेवटला कॅल्क्युलेशन धावांचं होईल आणि विकेटचं होईल. कोण असेल स्पर्धेतला मालिकावीर, कोणता खेळाडू असेल स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक याची माहिती नक्कीच मिळेल. फीडचा बॉल दे घुमा के स्लॉट मध्ये अतिथी मंचावरती असणारे आमचे सर्व मान्यवर आणि अतिथी मंचाला अभिवादन करणारा निर्दोष गरजचा हा धमाका. लास्ट बॉल होती ब्लास्ट, षटकार. हा फ्रंट फुटला ठेवावा लागतो. मध्ये इथे आपण जर पाहिला अनऑर्थोडॉक्स टाईप हा फटका होता त्या ठिकाणी निर्दोष करत यांचा 40+ मास्टर त्यांच्या बॅटमधून हा षटकार आला आणि पहिल्या ओव्हरला चांगला स्टार्ट मिळालाय. आर्यन चिरलेला टीमची धावसंख्या धाव फलकावरती आता आहे ती म्हणजे बिनबाद 24 धावा, 24 लॉस ऑफ 0. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल आणि सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झाले त्या ठिकाणी जयंता मात्रे, योगेशला आपण पाहता थर्डमॅनला आहेत त्या ठिकाणी. विरू असेल टीम मध्ये, बरेच चांगले खेळाडू या संघामध्ये गेले आहेत. मागच्या खरं 2-3 वर्षा अगोदर याही संघाची एक वेगळी दहशत राहिली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, परंतु मागच्या 1-2 वर्षामध्ये हा संघ बॅटपातला सामोरं गेला, संघर्ष त्यांच्या वाट्याला आला. परंतु आज होम ग्राउंड वरती मला वाटतं संधी आहे, चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल. आणि उद्या मला वाटतं पांदिवे प्रीमियर लीग श्यामबाई यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल डे नाईट. क्या बात आहे, स्वतः आयोजक आहेत. एज लागली आणि पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. फिल्डिंग करत असताना पांदिवेला खेळाडू बाद झालेत. अलंकार घरत, हलकासा बॉल कट झाला, त्याच्यावरती मोठा फटका खेळत असताना बॅटला ब्रश करून बॉल निघाला विकेट किपर कडे. कॉट बिहाइंड द विकेट. बघा 786 लकी नंबर जर्सी जयंता आणि त्यांचा हा बॉल कमी गतीचा फुल लेंथ कट झाला बॉल आणि इथे मात्र बॅटला ब्रश करून बॉल विकेट किपर कडे चालला. त्यामुळे कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाले. अलंकार पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. ऑन स्क्रीन आपण पाहता या स्पर्धेचे जनक, शिल्पकार, मला वाटतं शांतीत क्रांती घडवून आणणारे एक दमदार
संयमी नेतृत्व आदरणीय मुकुंदजी गावण साहेब त्यांना आपण पाहता. उरण तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष, सबका साथ सबका विकास करणारे खरं तर आपण पाहता आमच्या आदरणीय मुकुंदजी गावण साहेब आणि संपूर्ण मित्र परिवार. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पहिलं मित्रप्रेम काय असेल त्यांनी दाखवून दिलं. भार्गवजी मात्रे त्यांना मात्र आदरांजली मी नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून अर्पण करू. आणि त्यांच्या स्मरणार्थ देखील या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रत्येक वेळी दमदार योगदान त्यांचं राहिलं. सन्माननीय पाहुणे या ठिकाणी या VIP डायज मध्ये सामन्याचा आनंद घेत असताना गणेशजी मात्रे साहेबांना देखील आपण पाहत आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि प्रत्येक जण येतोय या स्पर्धेमध्ये, मान्यवर प्रत्येक आलेले आमचे सत्कार मूर्ती भरभरून या स्पर्धेची करतर आपण पाहत आहे. स्तुती करत असताना आमचे गोल्डन मॅन क्या बात आहे, 6 रात्रीमध्ये छा गए सारडे गावचे अजित दादा क्या बात आहे. ऑन स्क्रीन सध्या आपण पाहू शकाल त्यांना. दमदार असे व्यक्तिमत्व. मला वाटतं प्रवीण गायकरांनी मिथुनदाची त्यांना उपाधी दिली. डिस्को डान्सर क्या बात आहे, जबरदस्त व्यक्तिमत्व. लेन बॉल टाकलाय, वेगात टाकला होता. मागचा हलक्या कमी गतीने टाकला होता, इथे मात्र वेगात त्या ठिकाणी पहिला लेग बायच्या स्वरूपात फलंदाजाला बीट करत असताना एक्सप्रेस बॉल जयंत मात्रेचा पाहायला मिळाला. व्हेरिएशन मला वाटतं अतिशय गरजेचं आहे. आता व्हेरिएशन दाखवत असताना या ओव्हरमध्ये जयंत मात्रे हा खेळाडू, डाव्या हाताचे खेळाडू नेहमी चमकदार राहिले, दमदार राहिले प्रत्येक क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. आणि याही वेळेला मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 24 आल्यानंतर मात्र सामन्यामध्ये कमबॅक करत असताना परंतु एका बाजूला स्टॅकिंग एंडला आता निर्दोष करत आलेत. त्यामुळे थोडा दबाव राहील फिल्डिंग टीमवरती, गोलंदाजावरती. आक्रमक खेळाडू स्टॅकिंग एंडवरती निर्दोष करत आपटला बॉल आणि इथे मात्र लवकर पिक करण्याचा प्रयत्न होता. बॅट स्विंग अगोदर आला आणि बॉल कमी गतीचा असल्या कारण लेट निघाला. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली होती या विकेटसाठी. त्यांना विकेट हवा आहे. फिल्डिंग टीमला निर्दोष करत त्यांचा जर का धावा कमी करायचा असेल पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला लवकरात लवकर निर्दोष करत त्यांना बाद करावं लागेल. आणि जर का अधिक वेळ निर्दोष करत विकेटवरती थांबले तर मात्र अडचणी वाढतील, मोठी धावसंख्या त्या ठिकाणी सेट होईल. बघा रिप्ले बॉलचा स्वतः ते निराश झाले का तर निर्दोष करत, कारण त्यांनाही माहिती होता हाफ ट्रॅकर बॉल होता. पॅटचा फ्लो अगोदर आला आणि त्यानंतर बॉल निघाला विकेट किपरकडे. चांगलं कमबॅक. पेस व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. वेगात बीट करत असताना जयंत मात्रे. नेक्स्ट बॉल फुलटॉस टाकला, कट केला बॉलला, फक्त दिशा दिली. टेक्निकली परफेक्ट बॉल चालला कव्हर पॉइंटला डीप मध्ये अलॉंग विथ कार्पेट. पॉइंटच्या फिल्डरला बीट करत असताना गोळीच्या वेगाने सीमा पार चौकार. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. वन्स अगेन क्या बात आहे, काय फटका मारला बघा. हँड अँड कॉर्डिनेशन अगदी लेट केले परंतु थेट बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला. ही फटकेबाजी गरजेची आहे. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करत असताना धावांना मात्र गती देत असताना आपण पाहता स्कोर कार्डला पुढे घेऊन चालले मैदानामध्ये निर्दोष करत. वैयक्तिक कामगिरी त्यांच्या आतापर्यंत आपण जर पाहिली तर 8 मध्ये 22, 8 बॉल 22 तर समीकरण त्यांनी वैयक्तिक दिलं आपल्या संघासाठी. टीमची धावसंख्या सध्या 29. याही वेळेला चांगला बॉल टाकला, प्ले अँड मिस, कटरचा योग्य वापर, नॅचरल स्विंग आपण पाहिला, नॅचरल अँगल जयंत मात्रेचा. कमबॅक करत असताना या ओव्हरमध्ये लेफ्ट आर्म सीमर, चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतो. मागचा फुल टॉस त्याच्यावरती चौकार आला, अन्यथा हे षटक राहिले का तर आतापर्यंत निर्णायक, कारण मागच्या ओव्हरमध्ये जवळजवळ पॉवर प्ले मध्ये 24 आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र जयंत मात्रेचं कमबॅक. एक विकेट त्यांनाही मिळालाय. फुल लेन बॉल ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह पहिला लॉंग ऑनचा फिल्डर पुढे आला, एका हातात पकडला बॉल, फेकी येईल त्यावर सेकंडचा कॉल. क्या बात आहे. बघता बघता 2 धावा घेत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट कॉल होतो त्या ठिकाणी निर्दोष करत त्यांचा रिस्की कॉल. 2 धावा आल्या, दबाव पुन्हा एकदा पांडिवे संघावरती. सेकंड ओव्हर मध्ये जयंत मात्रेने केलं कमबॅक. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 6. आणि आपल्याला बॅटिंग समरी जर आपण पाहिली तर निर्दोष करत वैयक्तिक 10 मध्ये 24 वरती खेळतात. त्यांच्या बरोबरीने अलंकार करत जे 1 धावांचं योगदान देऊन मैदानाच्या बाहेर गेले. अक्षय पाटीलला आतापर्यंत इम्पॅक्ट टाकता आलेला नाहीये. 1 बॉल त्याने फेस केला, लेग बायच्या स्वरूपात रन मिळाली होती. आणि त्यानंतर बॉलिंग मधलं खरं तर आपण अनालिसिस पाहिलं तर अनिकेत पाटील सर्वात महागडा स्पेल, त्याने 20 धावा खर्च केल्या. जयंत मात्रे यांच्या षटकामध्ये 6 धावा आपण त्यांना पाहिल्या. 1 विकेट मिळाला जयंत मात्रे यांना. या दरम्यान माजी सरपंच उपसरपंच चिर्लेगावचे आकाश शेठ घरत साहेब आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिर्लेगावचे विशाल शेठ घरत साहेबांना विनंती असेल, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे याच्यानंतरची लढत आपण पाहू शकाल. जय हनुमान सारडे विपक्ष दापोली, दोन्ही संघाला विनंती असेल आपली उपस्थिती कॉम्बॉक्स मध्ये दाखवायची आहे. सारडे विपक्ष दापोली दोन्ही संघांना एकाला विनंतीचा पहिला पुकार असेल. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉसला रिपोर्टिंग करा. चला अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये.
स्वर्गीय मेघनाथजी मोकाशी यांच्या नावाचं एक क्रीडांगण. आणि आज आपण या क्रीडांगणामध्ये या स्पर्धेचं आयोजन पाहता. माजी उपसरपंच म्हणून त्यांनी खूप चांगलं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्याच नावाचं हे क्रीडांगण स्वर्गीय मेघनाथजी मोकाशी. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामागी असं म्हणतात. आणि खरं तर आज त्यांना आपण पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करूया. चांगलं योगदान देणारे व्यक्तिमत्व त्यांच्या नावाने या क्रीडांगणाला आपण पाहत आहे. आणि या क्रीडांगणावरती रायगड नव्हे तर महाराष्ट्रातील एक नामांकित स्पर्धा सध्या आपण एन्जॉय करतो. स्वर्गीय भार्गव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मुकुंद शेठ गावण मित्र परिवार आयोजित समर्थ चषक 2026 या स्पर्धेचं भव्य दिव्य पर्व ज्यावर आहे तमाम उरण पूर्व वासियांना गर्व. आमचे सरपंच रोशनजी पाटील त्यांचं आगमन. यस वेलकम, आपलं स्वागत. तिसरा षटक, पहिला फुल टॉस, ताकदीचा वापर, बॉल हवेत आहे आणि निघालाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार. स्टँड अँड डिस्पॅच, अक्षय पाटीलचा धमाका षटकार. गोलंदाज त्या ठिकाणी मराठा प्रथमेश पाटील आणि त्याचं भव्य स्वागत. याच दरम्यान किरण जनार्दन गावण सरांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या समर्थ चषक 2026 मधल्या आपल्या शब्दसमुदाय स्वागत करेन. आपण मंचकावर बसून हा सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. बघा, मागच्या षटकामध्ये 7 धावा आल्या पण तो लिगल 6 धावा गोलंदाजाने खर्च केला कारण एक लेग बाईच होती. ती धावा बॉलरच्या खात्यामध्ये जाणार नाही, ती अवांतर मिळाली, त्यामुळे 7 धावा आल्या. आणि धावसंख्या आपण जर पाहिल्या सध्याच्या घडीला 37, 37 धावा. काय फटका मारलाय. भव्य स्वागत प्रथमेश पाटीलचं केलंय. त्या ठिकाणी अक्षय पाटीलने पाटलांचा बोलबाला मैदानामध्ये पाहायला मिळाला. ज्या अक्षयने पहिला बॉल डॉट खेळला होता त्याच अक्षयला फुलटॉस मिळाला, त्याच्यावरती आक्रमण केलं प्रथमेशच्या अगेन्स्ट. नेक्स्ट बॉल प्रत्युत्तर देत असताना बॅकवर्डला बॉल चाला, संधी होती, झेल सुटलाय, सोपा झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात आणि यावेळेला मात्र झेल सोडलाय. क्या बात आहे. श्याम मोकाशीच गेलेत वाटतं मैदानामध्ये आणि त्यांच्याकडून मिस्टेक होतं. या गोष्टी होतात क्रिकेटमध्ये, या व्हायलाच हव्यात. बघा, कधी श्याम मोकाशी यांच्याकडून झेल सुटला आणि जीवनदान मिळालं त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अक्षय पाटीलला. पण तो क्रिकेटच्या खेळामुळे तुम्हाला चुका करता येणार नाहीयेत आणि ते मात्र मिस्टेक. चला, ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा यावं लागेल. रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर येथील गोलंदाज प्रथमेश पाटील. प्रथमेशने संधी निर्माण करून दिली होती. चांगलं कमबॅक. 38 धावा सध्या स्कोर कार्ड समोर निर्दोष करत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन टेक्निक, क्या बात आहे. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक, फक्त दिशा दिली आहे. बॉल थर्ड मॅनला चला, गॅप मधून सीमा पार. स्टायलिश खेळाडू निर्दोष करत यांच्या बॅटमधून एक सेन्सिबल फटका. 4 धावा चौकार. लेमन कट, रुबी कट, बऱ्याच कट पाहिल्या, परंतु इथे बघा हा फटका काय होता. लाजबाब, क्लास, फक्त क्लास या फटक्यामध्ये होता. निर्दोष करत यांचा बॉलला येऊ दिलं, फक्त संयम दाखवून लास्ट मोमेंटला बॅटचा फेस करत असताना लेट कट पाहायला मिळाला. आणि हे फटके आपण पाहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या बॅटमधून नेहमी पाहायला मिळाले. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक, एकच म्हणेन मी या ठिकाणी. बॉलरचा जितका वेग त्याच्या समोर मात्र तंत्रशुद्ध फलंदाजी करत असताना 40+ मास्टर निर्दोष करत. यावेळेला गुडघा टेकला होता. फुल लेंथ बॉल यॉर्क झाला आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने त्या ठिकाणी आपण पाहिला हा डॉट. चांगलं कमबॅक. फुल लेंथ बॉल आणि त्या ठिकाणी स्लॉग हिटचा प्रयत्न होता निर्दोष करत त्यांचा, पण इथे फलंदाजाला बीट करत असताना स्लाइडली आउट ऑफ द ऑफ स्टंप यॉर्क पाहायला मिळाला. डॉट. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. अनिकेत नाही तर प्रथमेश आहे. वाईड यॉर्कर आणि इथे मात्र ड्रायव्हिंग लेंथ मध्ये हलका ड्राईव्ह केला बॉल. एकसा कव्हरला, करा फिल्डिंग. बॅकअप आहे. बॅकअप नसता तर मात्र आणखीन धावा वाढल्या असता आणि किमान 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. फिल्डर त्याचंही कौतुक करायला लागले आमच्या ऑनस्क्रीन सर्व मान्यवर आमचे बोकाशी साहेब आणि त्याचबरोबर स्पर्धेचे शिल्पकार या ठिकाणी पाहू शकाल. गावण साहेब, मुकुंदजी गावण साहेब, त्रिमूर्ती आणि संपूर्ण VIP डाईस त्यांना आपण पाहत आहे. का गेले कित्येक दिवस किंवा कित्येक महिना मानायला हरकत नाहीये, कारण ही स्पर्धा भरवणं सोपं नाहीये. 4-5 दिवसाचा हा खेळ नाही, कित्येक दिवस मेहनत त्यांनी घेतली. क्या बात आहे. झाडू शॉट, पॅडल स्वीप करत असताना बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. रॅपिड फायर बॉल निघाला गोळीच्या वेगाने सीमा पार. निर्दोष गर्दांच्या बॅटमधून आणखीन एक खणखणीत चौकार. अफलातून टायमिंग. काय फटका होता. पुन्हा एकदा बघा आपण, हाच प्रयत्न होता. मागच्याही बॉल होती. हलकेचं स्टेप आउट, पुन्हा मागे आले, बेंड झाले. फ्लेक्झिबल खेळाडू गुडघा टेकत असताना त्या ठिकाणी आपण पाहिला हा झाडू शॉट.
स्वच्छ भारत अभियान मोदीजींचं स्वप्न आहे आणि इथे मात्र झाडू शॉट पाहायला मिळाला. हे बघा प्रेक्षक आमच्यात ऑन स्क्रीन. सर्वांचं मी विशेष या ठिकाणी कौतुक करेल. मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रणय कोणती स्पर्धा असली पाणी हवं चला पाणी घेऊन चला. बघा 3 षटकानंतर इंटरव्हल घ्या ड्रिंक इंटरव्हल. कोणतीही स्पर्धा असली की सर्वात लक्ष वेधून घेणारा जर आपला सेक्शन पाहिला तर प्रेक्षक वर्ग. कारण जितकी जास्त गर्दी तितकी स्पर्धा प्रसिद्ध होते आणि मला वाटतं या स्पर्धेचे मानबिंदू केंद्रबिंदू जर कोण असतील तर आमचे प्रेक्षक जे मोठ्या संख्येने या पहिल्या रात्रीपासून आजही या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं स्वागत. बघा या 2 व्हीलर्स तुम्हाला 48 आबा यस 1 गडी बाद 48 आणि या संपूर्ण आपण पाहता शोरूम जणू का खोलला आणि शोरूम मधून आलेल्या सर्व गाड्या 33 बाईक तुमच्या VIP डाईस समोर आहेत. नक्कीच बऱ्याच जणांनी सांगितलं मला वाटतं पहिल्या मॅच मध्ये तुर्भे संघाचा कॅप्टन वाकळचा कॅप्टन त्यांनी सांगितलं की एवढी पब्लिक आम्ही बघितलीच नाहीये कुठल्या स्पर्धेमध्ये आणि पहिल्या सामन्यामध्ये पब्लिक प्रेक्षक आपण पाहिले ऑडियन्स फार महत्वाचे आहेत आणि खतर आमचे आणि खतर उडणपूर्व विभागामध्ये याच मैदानावरती तुम्हाला प्रेक्षकांची गर्दी ही नेहमी पाहायला मिळते आणि आज जरा थोडासा शेड्यूल डिले झाला त्यामुळे प्लीज पुन्हा या ठिकाणी विनंती राहील. या स्पर्धेचा आनंद घेत असताना दमदार समाजसेवक युवा उद्योजक माजी सरपंच दिगोडे ग्रामपंचायत आदरणीय मयूरजी गरज साहेब त्याचबरोबरने रायगड जिल्हा परिषद शाळा माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेते निलेशजी पाटील ग्रामपंचायत सदस्य आकाशबाई टकले यांच्या वतीने चिरले टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा त्यांचे मनापासून आभार. मला वाटतं परवाच्या रात्रीमध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये जय माता दी संघनायक म्हणून नेतृत्व करतो प्रथमेश मात्रे पिट्टू आणि त्यांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मयूर शेठ गरत आणि निलेशजी पाटील आकाशजी टकले त्रिमूर्ती या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांच्या वतीने चिरले टीमला या स्पर्धेला शुभेच्छा आणि खास करून बघा मान्यवर आमचे या ठिकाणी स्पर्धेचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. VIP डाईज वरती सन्माननीय सत्कार मूर्ती सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करेल. आपण या ठिकाणी आलात आपला विशेष आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. पिरकोणचे आमचे मान्यवर आहेत या पंचकृषीतील सर्व आमचे मान्यवर बघा मोकाशी साहेब त्यांच्या चेहऱ्यावरती देखील आनंद आहे आणि प्रत्येकाचं खरं विशेष कौतुक आम्ही या ठिकाणी करणार आहोत. समोरला डाऊन द ग्राउंड अक्षय पाटील सबसे कातिल बाहुबली स्ट्रोक अगदी वेअर हाऊस कडे गेला बॉल. क्या बात है लांब लचक लॉंग अँड स्ट्रॉंग ताकदीचा वापर होता आणि जबरदस्त टायमिंग लाजवाब फटका होता. बघा पुन्हा एकदा हा रिप्ले दाखवा संदेश काय फटका मारलाय. आपल्या टप्प्यात आलं की मी कार्यक्रम करतो आणि कार्यक्रम केला या बॉलवरती अक्षय पाटीलने. चला डगावर प्रशांत भाई आपण बसून घ्या. चला काय फटका मारलाय फोटोजेनिक शॉट पाहतच बसला बॉलकडे फटका मारल्यानंतर त्या ठिकाणी अक्षय पाटील हा खेळाडू 50 अप जवळजवळ या ठिकाणी 54 धावा धाव फलकावरती. क्या बात आहे 3.1 चेंडूचा खेळ संपला. आर्यन चिरले टीमची धावसंख्या धाव फलकावरती आतापर्यंत त्या ठिकाणी आहे ती म्हणजे 1 गडी बाद 54 धावा 54 लॉस ऑफ 1. चांगली भागीदारी या स्पर्धेमध्ये आपण होताना पाहता. समीर शेठ पाटील सुप्रसिद्ध युवा उद्योजक समाजसेवक त्यांच्या माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला आणि त्यांचा देखील मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करेल. याही वेळा क्या बात आहे पिक केलाय इट्स आउट ऑफ द पार्क. अगदी पावेलेंच्या देखील बाहेर चाललाय. अतिथी मंचावर अभिवादन करत असताना लांब लचक वन्स अगेन डे घुमा के अक्षय पाटीलचा आक्रमण षटकार 60 धावा धाव फलकावरती आहेत. श्याम मोकाशी साहेब आपण झेल सोडला होता कोणाचा अक्षयचा आणि त्यानंतर बघा मी नेहमी सांगत असो क्रिकेटमध्ये जीवनदान म्हणजे वरदान. मान्यवरांचं आगमन आपण या ठिकाणी होताना पाहताय. संपूर्ण आमचे या ठिकाणी मान्यवर कॅमेरामन आपण त्यांना थोडंसं आपण फोकस करा. संपूर्ण या ठिकाणी VIP मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होताना आपण पाहता. आमच्या नारी शक्ती स्वतः मुकुंद शेठ गावण आदरणीय कलावतीताई गावण सरपंच यांचं या ठिकाणी आगमन आपण होताना पाहता आणि संपूर्ण आमचे आयोजक सन्मानपूर्वक त्यांना या ठिकाणी मंचाकडे घेत असताना पिरकोण ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय कलावती पाटील ताई यांचं आगमन या ठिकाणी आपण होताना पाहताय. सरपंच ताईंचं आगमन या ठिकाणी आपण होताना पाहताय आणि त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. का सरपंच म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रथम नागरिक आणि त्यांना हा बहुमान मिळालेला आहे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन आणि सध्याच्या घडीला आपण पाहिला 50% आरक्षण प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला वर्गाला आहे आणि सातत्याने महिलांचं नेतृत्व करणारे आमच्या आदरणीय सरपंच कलावतीताईंचं आगमन
त्यांच्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. त्यांना सन्मानपूर्वक आपण मंचावरती घेऊन येत आहोत. त्यांच्या या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न आता या पोलमध्ये 73 हायेस्ट होता मला वाटतं आतापर्यंत पिरकोनचा. आणि बघा पुन्हा एकदा फुल लेन गोलंदाजावरती दबाव, स्लाइड आउट ऑफ स्टंप. मंदार पाटीलचा बॉल निघाला बाहेर. पंचांनी जमिनीला हात केले. समांतर बॉल आहे अवांतर. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 61. फटाक्यांच्या आतिषबाजीने या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत. आल्या या ठिकाणी सरपंच दाईंच्या शुभ हस्ते प्रतिमांचं औक्षण केलं जातं. या ठिकाणी आपण पाहू शकाल उपस्थित सर्व आमचे मान्यवर त्यांच्या उपस्थितीमध्ये गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या ठिकाणी मंचावरती स्वतः सरपंच दाईंचं आगमन होताना आपण पाहू शकाल. व्हाईट बॉल दबाव गोलंदाजावरती आहे. 2 बाहुबली षटकार आणि त्यानंतर मंदार पाटील वरती हा दबाव. अक्षय पाटील जो वैयक्तिक खेळतोय 5 मध्ये 19, एका बाजूला 14 चेंडूमध्ये 34 धावांची स्फोटक इनिंग. निर्दोष गरज यांची फुल टॉस बॅकफुटला गेले, कवचला मारला. फिल्डर सेकंड अटेम्प्ट मध्ये खेळ टिपतोय. चेक केलं जाईल, रिव्ह्यू वापरलाय. 2 धावा तर ऑलमोस्ट कंप्लीट केल्यात फलंदाजाने. आता रिव्ह्यू चेक केला जाईल. निर्दोष गरज अंपायर्स कॉल चेक केलं जातं. या ठिकाणी अगदी योग्य निर्णय त्यांनी घेतलाय. बॉल अटेम्प्ट केलाय तो मात्र हाईट फॅक्टर चेक केला जाईल. जर का बिमर असेल तर मात्र टेन्शन वाढेल पांदिवे संघाचं. जर का बिमर नसेल तर मात्र एक विकेट मिळेल त्या ठिकाणी पांदिवे टीमला. बघा हा क्षण तो इट्स बिमर ऑलमोस्ट कमरेच्या वर आहे, त्यामुळे संधी पुन्हा त्या ठिकाणी मिळेल. अक्षय पाटीलला 2+1 3 धावा या बॉलवरती मिळतील. बॅटिंग करत असताना आर्यन चिर्ले टीमला क्या बात आहे. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आजच्या रात्रीमधला पहिला सामना आणि पहिल्याच मॅच मध्ये अफलातून फलंदाजी. फ्रीडचा बॉल अक्षयसाठी असेल. मंदार पाटील थोडा प्रेशर आहे, कमबॅक करावं लागेल मंदारला. सुरुवातीलाच आम्ही दोन्ही कॅप्टनला विचारलं होतं. फुल लेन पुन्हा एकदा आहे. आतली कडा घेत असताना संधी आहे रनआउटची. डिरेक्ट हिट केला विकेट किपरने, वेगात केला. आता चेक केलं जाईल. टेन्शन आता वाढेल चिर्ले संघाचा. जर का विकेट मिळाला तर बाद व्हावं लागेल. रनआउट असेल तर मात्र निर्दोष गरजांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फ्रीड बॉल आणि त्याच्यावर रनआउटची संधी. बघा विकेट किपरने जोरात फेकलाय. समीर म्हात्रे यांचा डिरेक्ट हिट निर्णायक राहील. निर्दोष करत बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का, परंतु 14 मध्ये 34 धावांची स्फोटक इनिंग साकारली. एकदा जोरदार डाव होऊ द्या 40+ मास्टर निर्दोष करत यांच्यासाठी. अति घाई संकटात नाही असं म्हणतात. लॉंग इनिंग खेळण्याची एक नामी संधी होती निर्दोष गरज यांच्याकडे आणि यावेळेला आपण पाहू शकाल खरं तर विकेट मिळाला रनआउटच्या स्वरूपात. याच दरम्यान चिर्ले गावचे बिग सपोर्टर निशांत घरत आणि मुकेश मडवी यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चिर्ले गावचे बिग सपोर्टर निशांत घरत, त्याचप्रमाणे माजी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच चिर्ले गावचे आकाश शेठ घरत साहेब असतील किंवा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विशाल शेठ घरत यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. तर ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल या पिरकोन गावच्या आदरणीय सरपंचा कलावतीताई पाटील मॅडम इथं उपस्थित आहेत. त्यांचंही समर्थ चषक 2026 मध्ये मी शब्दसुमनाने स्वागत करतोय. क्या बात आहे. निर्णायक क्षणात रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळालाय. प्रशांत घरत मैदानाकडे आले. सलग 3 षटकार जर का प्रशांतने मारले तर आदरणीय समीरजी माळी यांच्या वतीने त्या ठिकाणी आपण पाहता 6034 रुपये पारितोषिक या खेळाडूला मिळेल. क्षमासबी संगम माळी यांच्या वतीने पारितोषिक आलं या खेळाडूला 6034 लगातार 3 षटकारासाठी. हितेश देखील या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचंही स्वागत. बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी आपण होताना पाहू शकाल. मधून मैदानामध्ये विकेट मिळाल्यानंतर आता पांदिवे संघाचं कमबॅक. मंदार पाटील कमबॅक करत असताना फुल लेंथ. याही वेळेला आपण पाहिला मोठा फटका एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. फक्त सिंगल मेल डीप मधून काय फिल्डिंग दाखवली. धावत पुढे आला यंगस्टर खेळाडू, त्याचंही कौतुक करायला गेलो. यॉर्कर बॉल महत्वाचे आहेत. तुम्ही जितके ब्लॉकरला बॉल टाका तितक्या धावा कमी येतील. फलंदाजांना इम्प्रोव्हायझेशन दाखवावं लागेल. आणि यावेळेला आपण पाहताय एक सिंगल घेत असताना एड बदलली. 66 धावा सध्या स्कोर कार्ड मध्ये. 66 लॉस ऑफ 2 अशी धावसंख्या धाव फलकावरती. समोरला अक्षय पाटील पुन्हा एकदा आक्रमण करत असताना उंची घेतली, अंतर कमी कापलंय. फिल्डर डाऊन दी बॉल. अखेरकार अक्षयचा विकेट मिळाला.
विशालने हा झेल टिपला. 21 धावांची इनिंग साकारत असताना हा तिसरा धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या आर्यन चिर्ले टीमला. सहासष्ट धावा आणि हा तिसरा खेळाडू बाद झाला. विकेट हवा होता अक्षय पाटीलचा आणि चांगला झेल डीप मध्ये मला वाटतं टिपला त्या ठिकाणी विशाल विशालने फ्रीड बॉल बिमर बॉलला देखील झेल टिपला होता सेकंड अटेम्प्ट मध्ये, परंतु यावेळेला लिगल बॉल मध्ये अक्षय पाटील बाद झाला. टीमची धावसंख्या धावफलकावरती आता आहे ती म्हणजे 3 गडी बाद 66. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आता शेवटचा षटक बाकी आहे. लास्ट ओव्हर जोरदार टाळ्या होतात अक्षयच्या इनिंगसाठी. बाहुबली त्याची बॅटिंग पाहायला मिळाली. धाकड शरीरयष्टीचा हा खेळाडू पांदेवे 11 पांदेवे, तर एका बाजूला आर्यन चिर्ले. सुरुवातीला सांगितलं होतं कधी पांदेवेच्या कॅप्टनने आम्ही चांगलाच प्रयत्न करू या स्पर्धेमध्ये खेळण्याचा. एका बाजूला आर्यन चिर्लेचं कॅप्टनने देखील सांगितलं आम्हालाही ही स्पर्धा गाजवायची, आम्हालाही स्पर्धेमध्ये आमचं आव्हान टिकवायचं, त्यामुळे चांगला प्रयत्न आमचाही राहील. त्यामुळे बिग बॅटल तुम्ही सध्या मैदानाकडे पाहताय. सेकंड स्पेलला आले जयंत म्हात्रे, ज्याने एकमेव असा गोलंदाज आहे या इनिंग मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना कमी धावा खर्च केला, 1 विकेट काढला होता तो जयंता. सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग मार्क वर आला. टार्गेट बनवायचं आहे पहिल्या सत्रामध्ये. टार्गेट बनवत असताना आतापर्यंत 66 धावा पहिल्या 4 ओव्हर मध्ये आल्या. 3 खेळाडू बाद. प्रशांत गरज कॅलिबर आहे या खेळाडूकडे, तो देखील आक्रमक आहे. स्टॅकिंग एंडला त्यांना आपण पाहताय. जयंताचा पहिला बॉल अँगल बनत असताना बाहेर काढला. प्रशांत क्षमा असावं प्रशांत बघा, प्रशांत आले बॉलिंग साठी. प्रशांत पाटील हा खेळाडू बॉलिंग मार्क वर आला आणि वाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 67 67 धावा मला सेकंड स्पेल नाही कारण 5 ओव्हर 5 फ्रेश बॉलर. आणि या पोल मध्ये 73 पिरकोनचा हायएस्ट होता. स्लॅश झाला बॉल, बॅटला स्पर्श करत असताना बॉल निघाला थर्ड मॅनला सीमा पार आणि इथे मात्र नशिबाची साथ, चौकार. एका इनिंग मध्ये जास्त धावा असतील तर टीमला मात्र नक्कीच बाय मिळेल. आणि 73 धावा हा हायएस्ट होता पिरकोनचा, 10चा पोल आहे, त्यामुळे जास्त धावा एका इनिंग मध्ये संघाच्या असतील तर टीमला मात्र बाय दिली जाईल. आणि आतापर्यंत 71 आणि अजून 5 बॉल बाकी आहेत. प्रणय मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतील कदाचित. बघा जयहनुमान सारडे त्यांच्या विरोधामध्ये खेळेल अनुज एंटरप्राइजेस जयहनुमान दापोली. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. दापोली आणि सारडे हा सामना असेल. याही वेळेला फिंगर रोल करत असताना प्रॉपर कनेक्शन नाहीये. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट कडे बॉल चालला, तिथे मात्र एक सिंगल मिळेल. 72 धावा आल्या. मी मगाशी उल्लेख केला 73 पिरकोनचा हायएस्ट आहे आणि आता जवळजवळ त्यांनाही ओव्हरटेक करू शकता या मॅच मध्ये. आणि जर का धावा चेस केलं तर कदाचित पांदेवेला देखील बाय मिळू शकेल, कारण जो संघ जास्त धावा करेल एका इनिंग मध्ये त्यांना मात्र बाय मिळेल या स्पर्धेमध्ये. या आजच्या कदर 10च्या पोल मध्ये मोठं टार्गेट, जितकं मोठं टार्गेट क्रिकेटच्या खेळामध्ये प्रणय कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची आम्ही कधीच देत नाहीये. कधी काय घडेल याचा नेम नाहीये. आज मला संध्याकाळी वादळ सुटला होता आणि बरेचसे या ठिकाणी विद्युत मनोरे खाली पडले होते आणि तरी देखील आमचे मंडप डेकोरेशन निखिल धुमाल त्यांचं विशेष मी या ठिकाणी कौतुक करेल. खूप मेहनत त्यांनी केली या स्पर्धेसाठी. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देत नाही. आपण नेहमी सांगत आलो बघा पुन्हा एकदा डेड बॉल, कारण असाच सामना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 मार्च 2006 ला जोहान्सबर्ग आफ्रिका या मैदानात झाला होता ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका, आणि ज्यामध्ये 434 धावा ऑस्ट्रेलियन टीमने केल्या होत्या. 164 धावांची इनिंग रिकी पॉन्टिंगची पाहिली होती त्या डावामध्ये आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना 3 तासामध्ये ऑस्ट्रेलियन टीमचा घमंड मोडून काढला होता साऊथ आफ्रिकन टीमने. 438 करून दाखवल्या होत्या 19.5 बॉलमध्ये आणि हर्षल गिब्स त्याच्या 175 धावा पाहिल्या होत्या. असे कधी रेकॉर्ड्स आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देणार नाही. सध्याच्या T20 वर्ल्ड कप मध्ये इंग्लंडने घाम फोडला होता. क्या बात आहे, अप्रतिम जबरदस्त बॉल टाकलाय बघा. दोन्ही एंड तुम्हाला सोडावे लागतील एकाच वेळेला. हा निर्धाव चेंडूच राहील. निर्णय त्या ठिकाणी पंचांचा आला, त्यामुळे कौतुक तितकं जितकं करावं तितकं कमी आहे प्रशांतचं. बघा लास्ट ओव्हर साठी हा खेळाडू आला आणि काय गोलंदाजी करतो. एकदा बॉलिंग आवडल्याचं जोरदार टाळा होत्या प्रशांतसाठी, कारण ऑलमोस्ट 66 धावा 4 ओव्हर मध्ये होत्या आणि त्यानंतर मात्र धावसंख्येला लगाम लावण्याचं काम करतो प्रशांत पाटील हा खेळाडू. नेक्स्ट बॉल फुल टॉस टाकलाय. याही वेळेला 20 मध्ये केले. पहिली धाव तर घेतली, सेकंडला निघाले, दुसरा रनचा प्रयत्न होतोय आणि इथे 2 धावा आल्या. क्या बात आहे, एक पोल मधला हायएस्ट केलाय
बॅटिंग करत असताना या ठिकाणी आर्यन चिर्ले संघाने 73 होता पिरकोण संघाचा आणि त्याला ओव्हरटेक करत असताना 74 धावा आल्या आर्यन चिर्लेच्या माध्यमातून. पांदिवेकरांनी ते टाळ्या वाजवल्या कारण त्यांना पुढच्या इनिंग मध्ये खेळायचं आहे, कारण हा सामना संपलेला नाहीये, अजून रिझल्ट बाकी आहे, त्यांनाही संधी आहे. आणि अजून पुढचा सामना देखील आहेत प्रवीण, आणि मला वाटतं सुमित आला टॉससाठी कॅप्टन दापोलीचा. वेलकम, आपलं स्वागत. समोरला मारला आणि इथं देखील गॅप मध्ये चालला बॉल. क्या बात आहे, कवसला. हा एक पोल मधला वाटतं शेवटचा सामना आहे आणि आता धावा स्कोर कार्ड मध्ये आल्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर तब्बल 78 धावा, 3 खेळाडू बाद 78. आता येणारे 5 षटक विजयासाठी 79चं टार्गेट घरच्या मैदानामध्ये पांदिबे 11 पांदिबे संघासमोर उभं ठेवलंय. बॅटिंग करताना आर्यन चिर्लेने. चला आपण टॉस कडे जातो, जिथे असेल आमचे प्रवीण ठाकूर समालोचक आणि 2 कॅप्टन सारडे आणि एका बाजूला असेल दापोली संघ. जशी डावाला सुरुवात होईल पुढच्या इनिंगला आवाज असेल सेकंड इनिंग मध्ये आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर. धन्यवाद. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल जय हनुमान सारडे विपक्ष जय हनुमान क्रिकेट क्लब दापोली. दोन्ही अगदी ग्रामदेवताला साकडे घालून या मैदानाकडे आलेत. बिग फाईट मुकाबला बघायला मिळेल. एका बाजूला उरण तालुक्यातील एक नाथनगर संघ तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील मातबर संघ. मी आदरणीय सरपंच या पिरकोन गावच्या कलावतीताई पाटील मॅडम यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे. टॉस का पास कोण असेल, परंतु हेड या टेल जेव्हा नाना हवेत उडतं तेव्हा छापा किंवा काटा ओरडले जातात, परंतु कर्तृत्वाची छापच अशी असावी की आपोआप यशाचा काटा आपल्याकडे झुकला गेला पाहिजेत. हेड या टेल, छापा काय काटा? येस, काटा येतोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय अर्थात दापोली संघानं. सुमित, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आजही तुम्ही पहिल्या अगोदरच्या एफ गटामध्ये आला होतात, आजही तेवढ्याच वेगळ्या ताकदीने जास्त त्याहीपेक्षा जास्त गर्दी बघायला मिळते. काय सांगू शकशील या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे. पहिल्या दिवसच गर्दी बघली आणि खेळायला मजा येते. खूप सर आहेत, परंतु बाहेर खरं तर जत्रा आणि आतमध्ये शोरूम हे वाक्य जरा ट्रेंडिंगला आलंय क्रिकेट क्षेत्रामधलं. परंतु समर्थ चषक म्हटलं तर गर्दी आणि विक्रमाची नक्कीच रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि विक्रम देखील तेवढेच मोडले जातात. या मैदानावर किती धावांची रणनीती असेल? 30 ते 35 धावांचा प्रयत्न करू. 4 षटकामध्ये 35 धावा, तेवढ्या ताकदीचे गोलंदाज. कोणत्या फलंदाजाला टार्गेट करण्याचा विषय असेल? बहुतेक तर आम्ही पहिल्यांदाच खेळतो, त्यामुळे बघू आता. पहिलीच लढत आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. सुमित, दुसरा सायडेचा एक आक्रमक कर्णधार आहे, शुभम आहे माझ्यासोबत. काय सांगू शकशील? त्यांनी सांगितलं 35 ते 40 धावांवर अडवायचा प्रयत्न असेल. दापोली संघाविरुद्ध पहिली लढत आहे, काय करण्याचा निर्णय असेल? प्रथमतः आम्ही जास्तीत जास्त स्कोअर करायचा प्रयत्न करू आणि बॉलिंगवर भर देऊन आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. ही स्पर्धा जिंकण्याकरता रेसमध्ये येण्याचा प्रयत्न असेलच, कारण तेवढी रणनीती तुम्ही आखली असाल. काय सांगू शकाल? 33 बाईक आणि एक 4 व्हीलर. प्रथम तर खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद दादांचा. आणि आम्हाला प्रयत्न करायचा आहे की इथं मॅच जिंकायची आहे आणि आयोजन पण एक नंबर आहे. महाराष्ट्रातून पहिल्यांदा 32 बाईक आणि कार ठेवलेले आहेत. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. सरपंच साहेबांना विनंती करेन आपण कॉम्बॉक्स मध्ये वरती यायचं, मुख्य मंचावर आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करावायचा आहे. येस, मुख्य आयोजकांना विनंती करेन अर्थात मुकुंदजी गावंड साहेबांना विनंती असेल आपण आपल्या पवित्र शुभहस्ते नरेश मोकाशी जर आपण यावं मुख्य मंचावर. या गावच्या थेट सरपंच आदरणीय कलावती ताई पाटील मॅडम यांचा यथोचित मान सन्मान आपणाला करायचा आहे. मी विनंती करेन माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहून सन्मान चिन्ह देऊन या पिरकोन नगरीच्या थेट सरपंच प्रथम नागरिक आदरणीय सन्माननीय कलावतीताई पाटील मॅडम यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. नरेश मोकाशी सर, आता स्वर्गीय मोकाशी मैदानावर खरं तर या समर्थ चषक 2026 लढती आपण पाहू शकाल. खूप मोठे योगदान आहे, म्हणून नरेश मोकाशी सरांच्या पवित्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान या पिरकोन गावच्या सरपंच आदरणीय कलावतीताई पाटील मॅडम यांच्या केला जातो. धन्यवाद सर. तदनंतर मी विनंती करेन माजी उपसरपंच चिर्लेगावचे आकाश शेठ घरत आणि विशाल शेठ घरत, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिर्लेगावचे, आपणही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तदनंतर अजून एक पिरकोन गावचे गुरुवर्य आमचे किरण सरांना विनंती करेन. किरण गावंड सर आपण यावं
आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करावायचा आहे. मी विनंती करेन, कमलाकर गावण साहेबांना विनंती असेल, माजी सरपंच बिरकोन यांना विनंती असेल की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते किरणजी गावण सरांचा यथोचित मान सन्मान करावा. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सन्मान चिन्ह देऊन गुरुवर्य अर्थात शिक्षक नेते किरण गावण सरांचा आपण यथोचित मान सन्मान करावा. मुकुंद गावण आणि परिवार अगदी बघा तिथं मोठ्या संख्येनं, अगदी शेवटच्या रात्रीमध्ये देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. ओव्हर टू प्रवीण गायकर सर. थैंक यू वेरी मच प्रवीण सर, धन्यवाद रोशन. इसे कहते हैं टिट फॉर टैट, जवाबी हमला, यानी कि आर्यन चिरले के खिलाफ खेलते हुए लक्ष्य है 79 रनों का और उस लक्ष्य का पीछा करते हुए आप देखेंगे रोहित पाटिल के खिलाफ आक्रामक इरादा योगेश म्हात्रे. ये मलंगड़ यानी कि म्हात्रेपाड़ा टीम का बुग्या तो नहीं है संदेश, लेकिन ये पांदेबे टीम का योगेश म्हात्रे जरूर है. शुरुआत बेहतर, इस बार गैप ढूंढने की कोशिश, कलाम के सहारे मोड़ दिया शॉट कवर में. फील्डर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक एक रन लेने का पर्याप्त समय और इसे एक रनों की मदद से पांदेबे 11 पांदेबे टीम का स्कोर कार्ड के ऊपर 7. प्रति ओवर बात करेंगे 15 या 16 चाहिए, लगभग 16 चाहिए, तभी मैच पांदेबे 11 पांदेबे जीत सकती है. लेकिन आर्यन चिरले मैदान के अंदर खेल रही यूनिट सबसे ज्यादा टोटल 78 ये रन खड़ा कर दिया है, यानी कि बाई इसमें से जो जीतेगा वो बाई लेकर बिल्कुल आगे के राउंड में जरूर अपनी दावेदारी पेश करेगी. अंदर की तरफ आई शायद गेंद, बीट होते हुए बल्लेबाज थोड़ा सा आप देख सकते हैं जहां तक टेक ऑफ होने के बाद एक्शन रिप्ले आपके सामने नजर आता हुआ, खतरनाक ऑफ कटर ही डिलीवरी थी. यस सर, बैटिंग टीम हाइट फैक्टर के लिए रिव्यू लेना चाहती है, बाउंस है या नहीं शायद उसके लिए जरूर वाइड, यस बाउंस और वाइड दोनों चेक करेंगे, रिव्यू है वो लेंगे. तो चलिए आइए, तब तक फील्ड लगाइए. यस अंपायर, फेयर डिलीवरी, तीसरे अंपायर का निर्णय आ चुका है. इट्स अ फेयर डिलीवरी. थर्ड अंपायर रामन जी भोसले सर, इनको देख सकते हैं. डॉट बॉल की यहां पर समाप्ति नजर आती हुई. चेक. याच दरम्यान पिरकोणगावच्या आदरणीय सरपंचा कलावतीताई पाटील मॅडम यांच्या वतीने या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचंही समर्थ चषक 2026च्या वतीनं मनपूर्वक आभार. Inside out, what a shot! Again the timing perfect. Extra cover bound line के बाहर 4 रन. चिरले टीम की गेंदबाज के लिए सुवर्ण मौका है. विकेट हैट्रिक अगर लेते हैं गेंदबाज तो निश्चित तौर पर खाली रोहित के लिए, सिर्फ रोहित के लिए संगम शेठ माली इनके ओर से 6,034 रुपए का इनाम दिया जाएगा. आर्यन चिरले की चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर समीर शेठ पाटिल, डायरेक्टर ऑफ आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज, उनका भी स्वागत करेंगे. हमारे आकाश भाई टकले, मयूर शेठ गलत, आपका भी स्वागत करेंगे. शुरुआत लाजवाब हो चुकी है. शायद ऑफ स्टंप से काफी बाहर है. व्हाइट बॉल का इशारा विशाल सर, रायगढ़ अंपायर एसोसिएशन के अध्यक्ष है, उनके समेत आप देख सकते हैं सुनील तांडेल, एक जमाने के टेंडाई चातारा गंगवाई टीम के सबसे ताकतवर गेंदबाज, हीरामन जी भोसले सर, हमारे नंदू सर मैन फ्रॉम कलवे, ये चारों ऑफिशियल्स अंपायर बिल्कुल इस मैच में देख सकते हैं. मैच फाइट होगी लगता है प्रवीण सर, क्योंकि इसी मैदान के ऊपर पांदेबे टीम प्रैक्टिस करती है. घरेलू मैदान है और यजमानों के खिलाफ कैसा परफॉर्मेंस देगी आने वाला समय बता पाएगा. ये बेटर गेंद है, लगातार ऑफ स्टंप की लाइन रखी जा रही है, क्योंकि पिछली कुछ गेंदें डाली थी अंदर की तरफ और इस बार लेग कटर, हल्का सा लेग कटर. रडार में गेंद आती तो डेफिनेटली ये छक्का हो सकता था, लेकिन चलिए बीट होते हुए बल्लेबाज, डॉट बॉल की समाप्ति. 12 बने. एक्शन रिप्ले स्क्रीन के ऊपर आपको बिल्कुल दिखाया जाता है. क्या कमाल की यहां पर खतरनाक वापसी रोहित पाटिल की ओर से. शॉर्ट पिच लाइन की बॉल, टेक्निक का इस्तेमाल, लेकिन अंतिम क्षणों में फील्डिंग काफी लाजवाब संदेश. हर एक गेंद के लिए यहां पर हैया हुस्सा हो रहा है. कमेंट्री बॉक्स से आपको आवाज आ रही होगी, लेकिन यहां पर देख सकते हैं पूरी तरीके से सिंगल मिलेगा और सिंगल की मदद से पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने हैं 13. टूर्नामेंट के लाडले आयोजक आप देख सकते हैं यहां पर हमारे मुकुंद शेठ गाबन, एक जमाने के बाएं हाथ के सबसे तेज गेंदबाज जाने जाते हैं और उनका ड्रेस हमने देखा कि सुल्तान मिर्जा जैसे कपड़े पहनना पसंद करते हैं और एक जमाने के लेफ्टी गेंदबाज है. और निश्चित तौर पर रोशन, जब समर्थ चषकाची आपण चर्चा केली ना, तर मला वाटतं समर्थ चषक गेल्या काही 10 ते 12 वर्षाचा आपण इतिहास जर पाहिलात तर मला वाटतं मुकुंद गावण साहेबांना
क्रिकेटची आवड, एकेकालची लेफ्टी तेच तर्रार गोलंदाज आणि त्यांनी मला वाटतं फक्त 16 संघ, एकेकाली भागेश्वर पिरकोनचा तेच तर्रार गोलंदाज. 10 वर्षापूर्वी फक्त 16 संघांना ते आमंत्रित करायचे आणि 16 म्हणजे प्रत्येक सामना 6 षटकांचा खेळवायचा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवस एक्स्ट्रा. तिथेही त्यांची इच्छा होती की फक्त 16 संघ आणि सेमीफायनल फायनल या देखील 6 ओव्हरच्या झाल्या पाहिजेत आणि ती क्रिकेटची आवड घेत असताना समर्थ चषकाचं आयोजन केलं. मध्ये कोविड काळामध्ये ही स्पर्धा बंद होती, नंतर महेश गावण साहेब त्यांनी स्पर्धा परत चालू केली आणि ही दिमागदार सोलन आपल्याला पाहायला मिळते. तेज तर्रार बॉल यहाँ पर जरूर डाला था. डॉट बॉल की समाप्ति. 79 रनों का 79 रनों का लक्ष्य का पीछा करना है. यहाँ पर लगातार ऑफ स्टंप की गेंदें फेंकी जा रही है अलंकार गेंदबाजी के मार्ग पर. 23 गेंदें और जीतने के लिए 66 रनों की, यानी कि 23 गेंदों में 11 छक्के यहाँ पर मारने पड़ेंगे मैच जीतना है तो. जड़ में डाला इस गेंद को. फील्डिंग भी लाजवाब, विकेट कीपर के पीछे वहां पर नजर आती हुई जरूर अपने रनों को रोका. तब तक वहां पर सिर पर रन मिलेगा 1 और इसी 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 14 रन. 79 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए पावर प्ले के पहले 2 ओवर में रन बनाने पड़ेंगे. कम से कम 30 या 35 रन चाहिए, तभी जाकर इतने बड़े लक्ष्य का पीछा आप आराम के साथ करते हो. बॉलर अलंकार तैयार. हवा में गेंद बाहरी किनारे लगा है बल्ले का. कैच लिया है विकेट कीपर ने. बढ़िया फील्डिंग और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट. पहला करारा झटका लगेगा. इस समय योगेश मात्रे, जिसने शुरुआत काफी दमदार दी थी, वही योगेश को लौटना पड़ेगा. एक्शन रिप्ले आपके स्क्रीन के सामने दिखाया जा रहा है. जहां तक ओवर द विकेट से आइस चपल हुए 7वें स्टंप पर बल्लेबाजी, 6ठे स्टंप पर बल्लेबाजी करने के लिए गए. बाहरी किनारा लगा और विकेट कीपर के द्वारा कोई गलती नहीं. आर्यन चिर्ले गावची आणबाण शान. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, प्रेम करावे सर्वांवरती, प्रेमाने जपावी नाती. असे दिलदार मनाचा प्रेमळ राजा म्हणजे मनुष्य समीर शेख यांना आपण सातत्याने पाहतो. या संघाचे पुरस करते प्रत्येक कार्यक्रमात तेज उजळून टाकणारी संस्कृतीची ज्योत म्हणजे आदरणीय समीर शेख पाटील. आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो. 3 गेंदें समाप्त हो चुकी, दूसरे ओवर की 1 रन आ चुका है. अब यहाँ पर कोई केतन मात्रे बनकर आना पड़ेगा. सागर शेठ हमारे बिल्कुल ऑर्गेनाइजर कमेटी मेंबर साहब का स्वागत है. अमित भाई देख सकते हैं, मुकुंद शेठ और पूरी तरह से मित्र परिवार, महेश भाई गावों के उनका सर्व मित्र परिवार और भागेश्वर पिरकोन के द्वारा ये समर्थ चषक का ये शानदार आयोजन. बड़ा शॉट हवाई यात्रा लेकर जाएगी. 11 छक्के मारने, उसमें से 1 माइनस कीजिए. अब 10 छक्कों की जरूरत है. गेंद सीमा पार. 6 रन. वीरेंद्र सहवाग बनना पड़ेगा. केतन मात्रे को बनना पड़ेगा. केतन मात्रे बनना पड़ेगा. नाम भी वीरू है, क्योंकि कल ग्रामीण धमाका बिग बैश में आपने देखा केतन मात्रे का 0 पर कैच छोड़ा मोटे की गेंदबाजी के ऊपर और उसके बाद टूट पड़े केतन मात्रे. क्या यहां पर वीरेंद्र सहवाग, वीरू पाटिल, इस बॉल भी तेज बल्ला घुमाया था. ताकत है शायद इस बल्लेबाज ने, मार सकता है, लेकिन आर्यन चिर्लो भी हल्के में नहीं लेना चाहिए कि यहां पर सामने भी ताकतवर टीम है. 20 बने स्कोर कार्ड के ऊपर. अभी भी 59 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए. गेंदे बचे 19 गेंदों में चाहिए 10 छक्के, 59 की जरूरत. फुल टॉस बॉल गैप होने का प्रयास किया है. आउटफील्ड फास्ट है, खिलाड़ी आते हुए दूर से रोका है. 2 रन तो दीजिए के साथ पूरे. क्या तीसरे की कोशिश नहीं, मना कर दिया है. 2 रन मिलेंगे और इसी के साथ देखते देखते ओवर भी समाप्त हो चुका है. टोटल दूसरा 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 22. 18 गेंदें और 18 गेंदों में चाहिए 57 रनों की फिलहाल आवश्यकता है. टॉप मैच है. ठीक. याच दरम्यान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिर्लेगावचे विशाल शेठ घरत साहेब या स्पर्धेकरता आलेत. समर्थ चषक 2026 मध्ये आपण त्यांचे यथोचित मान सन्मान करूयात. मी माजी सरपंच आणि मुकुंद शेठ गावण यांना विनंती करेन, सागर पाटील आपणही पुढे यावं. आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते चिर्लेगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि या टीमचे सगळ्यात मोठे सपोर्टर अर्थात विशाल शेठ घरत साहेबांचा यथोचित मान सन्मान करूयात. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहा म्हणून सन्मान चिन्ह देऊन विशाल शेठ घरत साहेबांचा यथोचित मान सन्मान करूयात. धन्यवाद सर. आपण या कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार आणि आभार. थैंक यू वेरी मच. आने वाली गेंदें 18 और चाहिए 57 की आवश्यकता. ऋतिक पाटील नवापाडा मैच का आनंद लेते हुए, मॅनेजमेंट असू द्या किंवा क्रिकेट क्षेत्र असू द्या किंवा बैलगाडा क्षेत्र असू द्या, प्रशांत नवाले विंदने हे देखील स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 18 में चाहिए 57. 5 ओवर 5 गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा. दूरबाल छोर से बॉलिंग में परिवर्तन. अब नए गेंदबाज ऋतुज घरत और सामने बल्लेबाज है
प्रणय पाटिल, पहली गेंद बीट होते हुए डॉट बॉल की समाप्ति। समय नहीं है, एक भी गेंद आपको यहाँ पर डॉट नहीं खेलनी है, हर एक गेंद के ऊपर कड़े कड़े प्रहार चाहिए, तभी तो ये मैच आपके लिए जरूर बनाया जा सकता है। गेंदें बची है टोटल अब यहाँ से 17 गेंदों में चाहिए 57 रनों की आवश्यकता। तने नोरा भाई हमारे साथ स्कोरर जुड़ चुके हैं, उनके भी स्वागत करेंगे मेरे ख्याल से। इसे ये भी एरिया की एक टीम खेली थी मेरे ख्याल से, पुनाड़े गांव के जमाई राजा है, बेहतरीन उनकी स्कोरिंग। और फुल टॉस बॉल अंपायर की तरफ हल्की सी अपील की गई थी, लेकिन तुरंत अंपायर ने रिप्लाई दिया कि अपील कहां कर रहे हो, गेंद बहुत बाहर थी। लेग बाई के तौर पर ये यहाँ पर लेग बाइस के तौर पर सिंगल मिलती हुई और सिंगल्स की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। जी हाँ, अंपायर यही कह रहे हैं कि जहां तक सवाल है वाइड भी जो है वो कहीं ना कहीं दिक्कत दे रहा है, और बॉलर भी कभी कभी बॉलिंग करते हुए बीच में जब आते हैं तो डिसीजन देना उनके लिए भी काफी कठिन होता है। ये कुछ चर्चा की होगी। राउंड द विकेट से बॉलिंग कर रहे ऋतुज खैरत, लेग बाय के तौर पर सिंगल मिली है। 16 गेंदें और 16 गेंदों में जीतने के लिए 56 रनों की अभी भी आवश्यकता। स्लोवर बन गेंद पड़ा नहीं यहाँ पर बल्लेबाज ने बीट किया है डॉट बॉल की, मतलब एक यहाँ पर लेग बाय के तौर पर शायद ये रन है वो गेंदबाज के हित में नहीं पकड़ी जाएंगी शायद। संदेश दोनों की दोनों एक्स्ट्रा रन यहां पर आपको नजर आती हुई। विंदने बिल्कुल आकाश शेख टकले आपका स्वागत करेंगे। चिरली ग्रुप ग्राम पंचायत के हमारे विद्यमान सदस्य और आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज डायरेक्टर ऑफ आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज समीर शेख, दोस्ती दुनिया का राजा मानुस, हमेशा इस टीम को काफी दमदार होते हैं। समीर शेख आपका स्वागत है और उनके समेत हमारे मयूर शेठ गरत माजी सरपंच दिगुड़ आपका भी स्वागत है। हल्का पर सीधा खेला है लेकिन हमारे सरपंच साहिबा इनकी तरफ एक गेंद गई थी, अच्छा कैच पकड़ा है अलंकार ने, बल्लेबाज आउट। हेलीकॉप्टर यहां पर लुक दिया था इस गेंद को और निश्चित तौर पर बढ़िया कैच। सरपंच साहिबा बाल बाल बचे, नहीं तो उनको थोड़ी सी टक्कर लग सकती थी। और चलिए वहां पर आप देख सकते हैं मिला विकेट। अब 14 गेंदें और 14 गेंदों में चाहिए 55 रनों की आवश्यकता। ऋतिक शेख नुकल नवापाड़ा आपका स्वागत है और जो मैच का यहाँ पर इंजॉय लेते हुए अब संकट में फंसी है। कहते हैं कि यहाँ पर पांडवी 11 टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा मायका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा। जब तक सवाल है वीरू मैदान के अंदर तब तक ये मैच जिंदा रहेगी। यह आशा जरूर है, लेकिन यह आशा के ऊपर क्या निराशा करेंगे या फिर इन आशा को पूरी तरीके से बना रख पाएंगे। मजा आएगा इस मैच में। अभी मैच ऑन है, 1-2 छक्के अगर लगातार आएंगे तो फिर पलटवार कर सकती है। विशाल पाटिल नए बल्लेबाज। फुल टॉस बॉल फिर से एक बार अलंकार की तरफ, नो बॉल करार। अंपायर का ये नो बॉल का इशारा। सोचो रोशन पाटिल यहां पर इस गेंद के ऊपर छक्का आता ना तो लेने के देने पड़ सकते थे। वहां पर हरियाणा चिरली टीम को ओवर स्टेप का ये इशारा अंपायर का। और इसी के साथ 1+1 2 मिलेंगे। आप वीरेंद्र सहवाग के पास स्ट्राइक है। 14 गेंदें 53 रनों की अभी भी आवश्यकता है। जीत जान से दोनों टीमें इस मैदान के अंदर लड़ रही है अपनी पहली जीत के लिए। यह पोल का यह आखिरी मैच है। इससे पहले पांदिवे 11 पांदिवे, माफ कीजिएगा, सारडे, दापोली, दिघाटी, पिरकोन तो फुल टॉस फायदा नहीं उठा पाए। बल्ले का लगा था किनारा, विकेट कीपर ने काफी बढ़िया पर फील्डिंग की और कोई रन नहीं। ये डॉट बॉल की समाप्ति। 13 गेंदें 53 रनों की आवश्यकता लगभग देखा जाएगा तो यहां से 9 छक्के आखिरी 13 गेंदों में आप यहां से मारने हैं तभी तो ये मैच जीत पाएगी, वरना कठिन लग रहा है पांदी 11 पांदिवे टीम को। ऋतुज खैरत तैयार, बल्ले का बाहरी किनारा, हवा में गेंद, क्या चिट की मांग, बल्लेबाज होंगे आउट। और इसी के साथ ओवर की समाप्ति और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 26, यानी कि 12 गेंदों में चाहिए 53 रनों की जरूरत। यस प्रवीण सर। हॅलो, याच दरम्यान साडेगावचे सामाजिक कार्यकर्ते नाथा गवण साहेब आमच्या सोबत जोडले गेलेत। मी विनंती करेन नाथा गवण सरांना, अर्थात मयूरजी गावण यांचे हे पिताजी आणि 70 शॉपचे खऱ्या अर्थानं जे वीरेंद्र गावण आहेत त्यांचे हे पिताजी आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं जाईल। महेश गावण आणि मुकुंज गावण यांना विनंती असेल आपण आपले पवित्र शुभ हस्ते माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सन्मानचिन्ह देऊन नाथा गवण साहेबांचा यथोचित मान सन्मान। माजी उपसरपंच भूषण ठाकूर आणि पांदिवे गावचे या विभागाचे प्रमुख म्हणून भूषण ठाकूर यांचा यथोचित मान सन्मान। विभाग प्रमुख भूषणजी ठाकूर आणि MCC संघाचे एक
अष्टपैलू विस्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून ज्यांची ख्याती होती ते माझी लेजंड क्रिकेटपटू इथं उपस्थित आहेत. समर्थ चषक 2026च्या वतीनं मी त्यांचा शब्दसुमनाने स्वागत करेन आणि मुकुंदजी गावण यांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करावा. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान. तदनंतर मुकुंद गावण यांचे अगदी जवळचे मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे गोवडणे गावचे गाव अध्यक्ष किशोरजी वर्तक साहेबांचा देखील आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. समर्थ चषक 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. मी विनंती करेन मुकुंदजी गावण साहेबांना की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते किशोरजी वर्तक साहेबांचा गोवडणे गावचे भारतीय जनता पार्टीचे गाव अध्यक्ष यांचा यथोचित मान सन्मान करावा. त्याचप्रमाणे संदीप शेठ मुंडे साहेब रसायनी विभागातील यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे विष्णू शेठ नरावडे साहेब आपणालाही विनंती असेल आपण यावं. उर्वरित षटक संपल्यानंतर आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करूयात. मॅच कंटिन्यू करा सर. चलिए यहाँ पर ओवर की समाप्त, माफ कीजिएगा 2 गेंदों का खेल बचा हुआ है. तर निश्चितपणे आपण जर या संघाचा विचार केला तर संदेश ज्या पद्धतीने आपण आर्यन चिर्ले संघ पाहतो, समीर शेठ यांचा संघ एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून सारडेला मंदिर असू द्या, त्याच्यानंतर चिरनेरला आपण राधाकृष्णाचं मंदिर देखील पाहणार आहोत. साठी त्यांचं देखील आपण पाहत आहे, मुलाचं योगदान देखील राहिलंय आणि अनेक ठिकाणी स्वखर्चातून खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान देखील दिलं जातं. अनेक ठिकाणी मंदिराच्या मग गावात सीसीटीव्ही कॅमेरा असू द्या, सातत्याने स्वखर्चातून चांगलं योगदान त्यांचं राहिलंय. समीर शेठ आपलं मनापासून आहे. दोस्ती राजा माणूस का म्हटलं जातं, कारण उच्च राणी आणि साधी विचारसरणी आपण सातत्याने त्यांची पाहिली. ओ यहाँ पर पिलर आकाश थोड़े से दूर रह गए और गेंद सीमा पार जाती हुई 4 रन. चलिए यहाँ पर चौका मिलेगा विशाल पाटिल और प्रथमेश, ये 2 बल्लेबाज. समीर शेठ बिल्कुल यहाँ पर इस टीम के पुरस्कार थे. 35 के ऊपर 4 विकेट 7 गेंदे 44 की जरूरत. नेक्स्ट मैच में बिल्कुल हमें 2 ताकतवर टीमें खेलते हुए नजर आएगी. हवा में गेंद है, मौका बनेगा. फील्डर खुद, गेंदबाज फिर खुद अपने गेंद के नीचे, कोई चूक नहीं फिनिश की ओर से. एक और विकेट जाएगा मैदान से बाहर. 35 के ऊपर ये 5 विकेट, 4 ओवर का खेल समाप्त. कुछ सम्मान है, चलेंगे प्रवीण सर इनके पास. येस, धन्यवाद सर. संदीप शेठ मुंडे साहेबांना विनंती करेन, त्याचप्रमाणे विष्णू शेठ नरावडे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. आम्हाला तुमचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. ब्रेक आहे आम्हाला, त्या ब्रेकमध्ये आम्हाला सन्मान घ्यायचे आहेत, कारण प्रत्येक जणांचा सन्मान करणं हे आमचं क्रमप्राप्त कर्तव्य आहे. मॅच थांबली नाही पाहिजे, कारण लाईव्हला देखील खूप आम्हाला चांगल्या कमेंट येतात अशा वेळेस. प्रति आनंद दिघे साहेब देखील आता या मॅच कडे येणार आहेत, या स्पर्धेकडे येणार आहेत. अर्थात स्वर्गीय मेघनाथ मोकाशी या मैदानावर त्यांची एंट्री बघायला मिळेल. प्रति आनंद दिघे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून तर की काय, त्यापूर्वी संदीप शेठ मुंडे साहेब आपण आला असेल तर व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे विष्णू शेठ नरावडे साहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यावं, कारण इनिंग ब्रेक मध्ये तुम्ही जितके सत्कार करता येईल तेवढं चांगलं आहे, कारण नाहीतर चांगले कमेंट्स आम्हाला देखील येत आहेत. त्यामुळे विनंती आहे. शेलके साहेब तर ते नेहमी सांगतात तुम्ही थोडं आमच्या वगैरे प्रेम ठेवा, कारण चांगल्या कमेंट आम्हाला येतात. यावं. त्याचप्रमाणे निशांत घरत साहेब चिर्लेगावचे बिग सपोर्टर या टीम करता हेही आलेले आहेत, त्यांनाही विनंती असेल आम्हाला त्यांचाही यथोचित मान सन्मान करायचा आहे. प्रमोद म्हात्रे सर आणि मुकुंदबाई हे मला वाटतं प्रति आनंद दिघे साहेबांना आणण्याकरता जात आहेत, त्यांचीही आपण ग्रँड एंट्री पाहूयात.
एक मिनिट सर, जरा ते कन्फ्युजन चालू आहे. फेअर डिलिव्हरी. येस सर. तो चलिए यहाँ पर डॉट बॉल की एक और समाप्ति. रायगढ़ प्रीमियर लीग में भी समीर शेख का काफी जबरदस्त हमने योगदान देखा, तो बाइक उनके ओर से भी हमेशा पुरस्कृत की गई है, लेकिन आज इस टीम को उन्होंने काफी जबरदस्त योगदान दिया. लेकिन पांदेवे टीम की शुरुआत काफी खतरनाक हुई थी. खतरनाक शुरुआती 6 रनों के साथ शुरुआत हुई थी, लेकिन ऐसा लग रहा था कि मैच जीतेगी. 13-13 चाहिए थे, 15-15 चाहिए थे. इतना भी कठिन स्कोर पहले मैच में नहीं रहता. चलिए यहाँ पर आखिरी गेंदे 2 बची और 2 गेंदों में लगभग चाहिए मेरे ख्याल से 38 रनों की आवश्यकता है 2 गेंदों के ऊपर. पांदेवे 11 पांदेवे टीम ने शुरुआत काफी जबरदस्त थी बल्लेबाजी में, लेकिन ऐसा लग रहा था कि वो करेंगी चेस, लेकिन नहीं हो पाया. बॉलर तैयार होते हुए प्रशांत. अच्छी गेंद. यहाँ पर डॉट बॉल की एक और समाप्ति नजर आती हुई पूरी तरीके से पीछे ढकल दिया है. जय हनुमान सारडे विरुद्ध अनुज एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली. मला वाटतं संदेश आजच ज्याचा खरं त्यानं एंगेजमेंट आपण पाहिली, तर सुमित पाटील दापोली कॅप्टन तुम्हाला शुभेच्छा असतील आणि सारडे संघाला देखील शुभेच्छा. जाते जाते जबरदस्त प्रयास किया. छक्का मारा जरूर आहे, परंतु वेळ गेली, सत्ता गेली आणि उशिरा सुटलेलं हे शहाणपण. त्यावेळी कार्यक्रम तुमचा कंप्लीट झालाय. कदाचित हे षटकार जर पहिले आले असते पांदेवे संघाला, तर मात्र नक्कीच त्या संघानं भरीव कामगिरी सुरुवात केली होती, परंतु कुठेतरी मिडल ऑर्डरचा खराब फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे त्यांना हा सामना गमवावा लागला. हार्ड लक पांदेवे क्रिकेट संघ, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आर्यन चिर्ले संघाला आपण बेस्ट ऑफ देऊया नेक्स्ट गेम साठी. चला